नमस्कार. आज आपण बोराडे यांच्या एका गाजलेल्या कथेबद्दल बोलणार आहोत. भिंतीवरचं चित्र. ही एक मराठी भयकथा आहे. हो, आणि खूप प्रसिद्ध आहे. बरोबर. आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे आपण आज या कथेचं कथानक, त्यातली पात्र, भीती कशी निर्माण केली आहे आणि अर्थातच मराठी साहित्यात या कथेचं काय स्थान आहे यावर जरा सविस्तर बोलूया. नक्कीच. या कथेचं वैशिष्ट्य काय आहे, ती इतकी का लक्षात राहते, हे समजून घेणं महत्वाचं आहे. हो. आणि सगळं सुरू होतं एका जुन्या वाड्यात आणि तिथे भिंतीवर असलेल्या एका रहस्यमयी चित्रापासून. अगदी. तर कथेचा प्लॉट म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एक कुटुंब आहे जे एका जुन्या पडक्या वाड्यात राहायला येतं. हां, नवीन सुरुवात म्हणून. हो. आणि त्या घरातल्या एका भिंतीवर एक जुनं चित्र लावलेलं आहे. सुरुवातीला कोणालाच त्यात काही विशेष वाटत नाही, साधं चित्र. पण हळूहळू गोष्टी बदलायला लागतात. हो. त्या चित्राच्या आसपास आणि एकूणच घरात काहीतरी विचित्र म्हणजे अनाकलनीय असं घडायला लागतं. रात्रीच्या वेळी चित्राचे हावभाव बदलल्यासारखे वाटतात. भिंतीतून काहीतरी आवाज येतायत, वस्तू जागच्या हलतायत असं वाटतं. बरोबर. यामुळे साहजिकच घरात, त्या कुटुंबात भीती पसरायला लागते. आणि मग जो कथानायक आहे तो या सगळ्यामागे काय आहे, त्या चित्राचं काय रहस्य आहे, याचा शोध घ्यायला लागतो. आणि याच शोधातून मग त्या वाड्याच्या भूतकाळातली एक जुनी, दुःखद कहाणी समोर येते. हां. आणि त्या कहाणीचा थेट संबंध त्या चित्राशी असतो. अगदी. आणि मग शेवटी एका क्लायमॅक्समध्ये त्या अतृप्त आत्म्याला मुक्ती मिळते आणि ते भय संपतं. पण यातली जी भीती निर्माण करायची पद्धत आहे ना, ती खूप इंटरेस्टिंग आहे. हो, बरोबर. त्याआधी पात्रांबद्दल बोलूया का? कथानायक आहे जो सुरुवातीला जरा तर्कनिष्ठ असतो, म्हणजे या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. हो, पण नंतर कुटुंबासाठी तो गंभीर होतो. आणि नायिका आहे ती थोडी संवेदनशील दाखवली आहे. तिला हे बदल पटकन जाणवतात आणि ती पण नंतर कणखर होते. गावातले काही जाणकार लोक असतील जे भूतकाळाबद्दल सांगतात. हो, पण या सगळ्या पात्रांमध्ये मला वाटतं सगळ्यात महत्वाचं पात्र कोणतं असेल तर ते चित्र. अगदी, ते भिंतीवरचं चित्र. निर्जीव आहे पण ते एका जिवंत पात्रासारखं आहे कथेत. ते कसं काय? म्हणजे बघा ना, त्याचा चेहरा सतत बदलतोय असं भासतं. कधी एकदम करुण वाटतो, कधी रागीट, कधी असं असहाय्य. ते चित्रच जणू कथेचं केंद्र बनून जातं. खरंय. म्हणजे भूतकाळातलं दुःख आणि वर्तमानातली भीती त्या चित्रात एकत्र येते. बरोबर. आणि मग येते भयनिर्मितीची पद्धत, जी तुम्ही मगाशी म्हणालात तशी खूप वेगळी आहे. हो, म्हणजे लेखक थेट भूत किंवा असं काहीतरी समोर आणत नाहीत. नाही, अजिबात नाही. इथेच बोराड्यांचं कौशल्य आहे. ते पूर्णपणे वातावरणावर आणि सूचक घटनांवर भर देतात. उदाहरणार्थ? म्हणजे अचानक आलेली थंड वाऱ्याची झुळूक असेल किंवा दिव्यांचा प्रकाश मंदावणं, चित्रातले डोळे आपल्याकडेच रोखले आहेत असा भास होणं, हां. किंवा वीज चमकल्यावर क्षणभरासाठी चित्राचा चेहरा पूर्ण बदललेला दिसणं, भिंतीवर उमटलेले ओरखडे, अशा लहान लहान अप्रत्यक्ष गोष्टी. आणि आवाजाचा वापर पण आहे बहुतेक. हो, नक्कीच. मध्यरात्री कुठून तरी आलेला अस्पष्ट हसण्याचा आवाज, या सगळ्या गोष्टी वाचकाला किंवा पात्रांना अस्वस्थ करतात. म्हणजे जे दिसत नाही त्याची भीती जास्त प्रभावी ठरते असं म्हणायचंय का? अगदी बरोबर. शिवाय मानसशास्त्रीय परिणाम पण आहेत. पात्रांच्या स्वभावात होणारे बदल, जसं त्यांचा चिडचिडेपणा वाढतो, हे सुद्धा त्या भयाचाच एक भाग आहे. आणि कथेची गती? ती कशी आहे? कथेची गती संथ आहे सुरुवातीला, पण ती मुद्दाम तशी ठेवली आहे. ती हळूहळू तणाव वाढवते आणि मग उत्कर्ष बिंदूपर्यंत येताना ती भीती एकदम घट्ट होते. हे सगळं वाचकाच्या मनावर परिणाम करतात. याला बोराड्यांच्या लेखनशैलीची पण जोड मिळते नाही का? हां. त्यांची भाषा खूप साधी, सरळ आहे. हो, साधी, सोपी पण तितकीच प्रभावी. रोजच्या वापरातली मराठी आणि थोडी ग्रामीण ढंगाची बोली त्यांनी वापरली आहे. त्यामुळे कथा एकदम खरी वाटते. वर्णनं पण चांगली आहेत, तपशीलवार आहेत, पण उगाच अलंकारिक नाहीत. बरोबर. आणि कथेची जी रचना आहे ती पण खूप विचारपूर्वक केलेली आहे. शांत सुरुवात होते, मग हळूहळू गूढ घटनांची मालिका सुरू होते. धागेदोरे उलगडत जातात. हो, मग मध्यावर कुठेतरी एक धक्कादायक खुलासा होतो आणि शेवटी रहस्याचा भावनिक पातळीवर उलगडा. म्हणजे यात भीती आहे, पण त्याचबरोबर करुणा म्हणजे सहानुभूती पण आहे. हा मिलाप महत्वाचा आहे. यामुळे वाचकावर नेमकं काय परिणाम होतो? फक्त भीती वाटते की आणखी काही भावना येतात मनात? भीती तर वाटतेच. म्हणजे रात्रीच्या वेळी ती वर्णनं वाचताना अंगावर काटा येतो, पण त्याचबरोबर एक कुतूहल असतं की पुढे काय होईल. आणि जेव्हा त्या चित्रामागची दुःखद कहाणी कळते तेव्हा थोडा विषाद, थोडी सहानुभूती पण वाटते.
आणि कथा इतकी प्रभावी आहे की वाचून झाल्यावरही तिचा परिणाम राहतो. हो, नक्कीच. अनेकांना असं वाटतं की रात्री आपल्याही घरात भिंतीवर काहीतरी आहे की काय, म्हणजे वाचक त्या कथेशी, त्या पात्रांच्या भावनांशी जोडला जातो. आता बोराडे हे मुख्यत्वे ग्रामीण कथांसाठी ओळखले जातात. मग त्यांच्या लेखन प्रवासात ही भयकथा कशी वेगळी ठरते? हेच तर महत्वाचं आहे. ही कथा दाखवून देते की बोराडे फक्त ग्रामीण जीवनावरच नाही, तर भय, गूढ आणि मानवी मनाचे जे काही गडद कोपरे आहेत, त्यावरही तितक्याच ताकदीने लिहू शकत होते. म्हणजे त्यांनी एक वेगळा प्रकार हाताळला. हो, आणि मराठी भयकथेच्या परंपरेत म्हणजे नारायण धारप किंवा रत्नाकर मतकरी यांच्यासारख्या लेखकांच्या कामात बोराडेंनी या कथेने एक मोलाची भर टाकली. समीक्षकांनी पण या कथेचं खूप कौतुक केलंय, विशेषतः तिची वातावरण निर्मिती आणि मानसशास्त्रीय मांडणी. आणि ग्रामीण पार्श्वभूमी असूनही ती शहरी वाचकांनाही भावते. अगदी हेच तिचं वैशिष्ट्य आहे. ती आजही मराठीतल्या महत्वाच्या भयकथांमध्ये गणली जाते. तर आपण असं म्हणू शकतो की भिंतीवरचं चित्र ही केवळ एक भीतीदायक गोष्ट नाही, तर ती बोराडे यांच्या लेखणीची ताकद, मानवी भावनांची गुंतागुंत दाखवण्याची त्यांची क्षमता आणि भय आणि करुणा यांना एकत्र गुंफण्याचं त्यांचं कौशल्य, या सगळ्याचा एक उत्तम नमुना आहे. हो, अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतो की भूतकाळातल्या ज्या दुःखद घटना असतात, ज्या दाबून टाकलेल्या असतात, न बोललेल्या गोष्टी, त्या जरी वरवरच्या गोष्टींआड म्हणजे इथं चित्रांआड लपवल्या असल्या तरी त्या वर्तमानावर कसा परिणाम करत राहतात, कशा पछाडत राहतात, याचं तर हे एक गडद रूपक नसेल, विचार करण्यासारखं आहे.